करण्यासाठी शास्त्रीजींनी आपलं जीवन समर्पित केलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज 100वा विजयादशमी उत्सव साजरा करत आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या 101व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे नागपुरातल्या रेशीम बागेत संघ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। त्यापूर्वी ध्वजवंदन, शस्त्रपूजन आणि पथसंचलनही करण्यात आलं। शुभामाशिषं देहि तत्पूर्तये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तत्पूर्वी संघ मुख्यालयात संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांना आदरांजली अर्पण केली। नागरिकांमध्ये सांस्कृतिक जागरूकता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक आधारित संघटना म्हणून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 मध्ये विजयादशमीच्याच दिवशी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली। गेल्या शतकात शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आणि आपत्ती निवारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। पूर, भूकंप आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांमध्ये संघ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला आहे। या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संलग्न संघटनांनी युवक, महिला आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी, सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना बळकटी देण्यासाठी योगदान दिलं आहे। आजपासून ते पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबरपर्यंत संघाचा शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे। भारत एक समृद्ध आणि आनंदी देश असावा, ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल असा देश असावा, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा असते। तीच इच्छा संकल्प म्हणून पूर्ण करण्यासाठी संघाने पंचपरिवर्तन हा कार्यक्रम तयार केला आहे। आज 69वा धम्मचक्र